परिवर्तन तीसरी आघाडीचं आगे बढ़ो आगे बढ़ो तीसरी परिवर्तन आघाडीचं विजय असो। नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM TV9 न्यूज आणि WH न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। यावेळी मी हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आणि हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये परिवर्तन महाशक्ती आघाडीचे जे उमेदवार आहेत राजेंद्र महल्ले सर ते आमच्यासोबत आहेत। आपण बघू शकता त्यांचा डोर टू डोर प्रचार सुरू आहे। राजेंद्र महल्ले सर, काय सांगाल, तुमचा डोर टू डोर प्रचार करत आहात तुम्ही? नाही, आता कसं आहे, वेळ कमी आहे। हे हिंगणा 50 मध्ये मी परिवर्तन महाशक्ती आघाडीचा उमेदवार आहे आणि खूप मोठा मतदारसंघ आहे, कमसे कम 30-40 किलोमीटरच्या वर आहे। त्यामुळे काय आम्हाला आम्ही पहिले फिरलेलो आहोत, प्रत्येक घराघरात गावागावात फिरलो। आता शेवटच्या टप्प्यात आम्ही डोर टू डोर घेतला आहे। काय आहे की जनतेचे कामं खूप आहे या मतदारसंघात। पहिले आमदारांनी कामं नाही केलेत आणि त्यानंतर बाकीचे जे उमेदवार आहे, पहिले पण राहिलेले आमदार आहेत, त्यांनी काही या मतदारसंघात विकास केला नाही। आज अशी गोष्ट आहे की आम्ही जे तिसरी महाआघाडी आहे ज्याच्यामध्ये बच्चू कडू, राजू शेट्टी साहेब, वामनराव चटप, राजे संभाजी भोसले, हे जे सर्व सहकारी आहेत आणि तिसरी महाआघाडीचे मेन घटक आहेत, तर यांच्यावर लोकांचा खूप विश्वास आहे की तिसऱ्या महाआघाडीमध्ये उमेदवार जर दिला निवडून तर कामं चांगले होईल, शेतकऱ्यांची कामं होईल, शहरातले कामं होईल। या हिशोबाने आम्ही जनतेचा कौल आम्हाला खूप मिळत आहे आणि आम्ही डोर टू डोर जात आहोत। तुम्हीच म्हणाले की जनतेचा कौल तुम्हाला मिळत आहे आणि बच्चू कडू सारनी ही तिसरी आघाडी तयार केलेली आहे, परिवर्तन महाशक्ती आघाडी। हां, परिवर्तन महाशक्ती आघाडी हे जे काळाची गरज होती। या मतदारसंघातच नाही तर पुऱ्या महाराष्ट्रात भरपूर मतदारसंघ आहेत जिथे जनतेचे कामं झाले नाही। पुष्कळ शेतकरी प्रलंबित आहेत, शहरात चांगले कामं झाले नाही आहे, वीज, पाणी, नाल्या, सडका, हे सर्व विषयावर पाहून बच्चूभाऊ आणि राजू शेट्टी साहेबांनी जे तिसरी महाआघाडी काढली याच्यामध्ये पुष्कळचे कामं असे यांच्या माध्यमातून होतील भविष्यामध्ये। तुम्ही जर आमदार झाले, आता इथचे आमदार जे आहेत ते सध्या समीर मेघे आहेत, भाजपचे आमदार आहेत, गेल्या हा तिसरा टर्म राहील त्यांचा, बरोबर आहे ना? तिसराच राहील ना? काय वाटते तुम्हाला, हिंगणा विधानसभा क्षेत्राचा विकास झाला? हिंगणा मतदारसंघाचा तसा पाहिजे तसा हिशोब हे झाला नाही आहे, कारण हिंगणा मतदारसंघामध्ये जसा पाहिजे तसा बिलकुल विकास झाला नाही आहे। त्यामुळे जनता तिसऱ्या आघाडीकडे धाव घेत आहे। आता महाविकास आघाडीचे रमेश बंग आहेत आणि महायुतीचे समीर मेघे आहेत आणि परिवर्तन महाशक्ती आघाडीचे तुम्ही आहात राजेंद्र महल्ले। टक्कर जी आहे ते कुणाशी आहे तुमची? अजून मतलब 3 दिवस प्रचार खतम व्हायला 3 दिवस बाकी आहे। अजून मतलब जे जनता आहे, मायबाप जनता आहे मतदारसंघातली, यांची अजून विचार आणि कौल अजून एकत्रित नाही झाला आहे। त्याला 2 दिवस टाईम लागेल, तेव्हा 2 दिवस पहिले हा जनतेचा कौल ऑटोमॅटिक बाहेर निघेल आणि त्याच्यामध्ये कोणाची फाईट आहे हे सर्वांनाच माहीत पडेल। तुम्ही डोर टू डोर चाललेत आणि तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि जे मतदाता आहेत ते तुमच्याशी जुळत आहेत। आम्ही डोर टू डोर जातो की त्या मतदाराला आपला आमदार होणार आहे तो उमेदवार दिसला पाहिजे, ताकी त्याचा विश्वास बसला पाहिजे की तिसऱ्या महाआघाडीचा हे उमेदवार आहे, भविष्यात उद्या जर आमदार बनलेत आपल्या मतदानावर तर त्याचं कर्तव्य त्यांना पार पाडलं पाहिजे आणि म्हणून मतदारांना आपण दिसलो पाहिजे। त्यामुळे डोर टू डोर आम्ही जातो। तुम्ही जर आमदार झाले हिंगणा विधानसभा क्षेत्राचा, कसा विकास करणार? सर्वात पहिले तर शेतकऱ्यांचा जो आढावा आहे, गाव टू गाव, प्रत्येक गावातून शेतकऱ्याचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, शहरातील सांडपाणी, नाल्या, रोड आणि लाईट, पाणी, बिजली, याचे जे प्रलंबित प्रश्न आहे हे आम्ही सोडवू। निश्चितच अजून आमच्यासोबत पब्लिक सुद्धा आहे, म्हणजे नागरिक सुद्धा आहेत या मतदार क्षेत्राचे। काय सांगाल तुम्ही? सर, तिसरी महाआघाडी जी आहे, मला तिसरी महाआघाडी तर खरं आवश्यकता होती, कारण की जे आपले प्रश्न आहे शेतकऱ्यांचे, ते शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच राहिले, बाजारभाव मिळत नाही। त्यामुळे बच्चूभाऊ कडू आणि आमचे आजचे उमेदवार राजेंद्रजी महल्ले यांना उभे करून आमचे जे शेतकऱ्याचे आणि बेरोजगाराचे जे प्रश्न आहे ते सुटतील असं आम्हाला वाटतंय, म्हणून आम्ही राजेंद्र महल्लेजी यांना कौल देत आहे असं आमचं मत आहे। तुम्ही तरुण आहात, काय सांगाल? बेरोजगारी जे आहे ते कमी झालं। तुमचं समर्थन कुणाला? राजेंद्र भाऊला। तुम्ही काय सांगाल ताई?
मला तरी असं वाटतंय की राजेंद्र महाले आणि बच्चूभाऊ कडू सारख्या पार्टीला आम्ही सपोर्ट करायचा आणि माझं पूर्ण हे राहील त्यात. हिंगणा विधानसभा मध्ये परिवर्तन पाहिजे का तुम्हाला? हो हो निश्चितच परिवर्तन महाशक्ती आघाडी ही बच्चू कडूंनी तयार केलेली आघाडी आहे. या आघाडीचे राजेंद्र महल्ले जे आहेत ते हिंगणा विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांना ते डोर टू डोर जात आहेत आणि त्यांना चांगला प्रतिसाद मतदारांचा मिळत आहे. येणाऱ्या 20 नोव्हेंबरला मतदान आहे आणि 23 नोव्हेंबरला मतगणना आहे. 23 नोव्हेंबरला कळेल की या हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार कोण. तोपर्यंत बघत राहा IBM TV9 न्यूज WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.